हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर बघा, हा आपला आहे उडदाचा पापड, जो की मी 1 किलोचा केलेला आहे. संपूर्ण 1 किलो पापड आहे हा. आणि मी पापड जो आहे तो केलेला आहे मशनीमध्ये. ही आपली मशीन आहे पापडाची. आणि अजून एक दाखवते मी. बघा, हा बारीक पापड आहे, डिस्को पापड आहे हा. याच्यामध्ये छोटा छोटा निघलेला कट आहे हा. आणि म्हणजे याच्यामध्ये कोणतंच पीठ जे आहे ते वाया जात नाही, अशा पद्धतीने पण निघतं. आणि हा आपला संपूर्ण 1 किलोचा उडदाचा पापड आहे. आणि आहे तांदळाचा पापड. तर बघा, यामध्ये पण आपण मशनीमध्ये बनवलेला आहे. याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली, त्याच्यामुळे बघा हिरवं हिरवं हे जे आहे ही मिरची आहे. आणि खूप सुंदर असा पापड झालेला आहे. मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे कशा पद्धतीने झाला आहे म्हणून. हे त्याच्यामध्ये छोटे छोटे डिस्को पापड निघालेले आहेत. पूर्ण असे खन्नक वाळून गेलेले आहेत हा पापड. बघा, याच्यामध्ये जिरे वगैरे काहीच नाही आहे, हिरवी मिरची फक्त टाकलेली आहे. बघा, मस्त असे पापड आपले झालेले आहेत. या आमच्या आनंदीबाई आहे, हिचं संपलेलं आहे गवत. आपण टाकू याला गवत. ह्या पापड असं वाकडं व्हायला लागला की याला लगेच पलटी मारावं लागतं, कारण की हा थोडासा वल्लाचा आपल्याला पॅक करायचा आहे, कारण की आपल्याला न्यायचा आहे बाजारला. हे बघा, असं वाकडं व्हायला लागला की लगेच त्याला पलटी मारावं लागतं, कारण पिशीत भरायला वाकडे तिकडे होत नाही. तर मी हा पापड पॅक केलेला आहे. जो छोटा डिस्को पापड होता तो याच्यामध्ये पॅक केलेला आहे. बघा, हा उडीद पापड आहे बघा, या पद्धतीने. आणि हे असे पॅकेट पॅक केलेले आहेत. तर हे एकदम 100 ग्रॅमचे पॉकेट आहेत, हे बघा. तर हा 1 किलोमध्ये एवढे असे पॅकेट हे पॅक झालेले आहेत आपले, एकूण 100 ग्रॅममध्ये. आपण स्पेशल उडीद आणि थोडंसं मुगाचं पीठ याच्यामध्ये कालवावं लागतं. स्पेशल उडदाचा पापड आहे हा. आपण जसं दुसरा वापर करत नाही याच्यामध्ये दुसऱ्या पिठाचा, फक्त उडीद पापड आहे. तुम्हाला बरोबर लक्षात येईल. तर हा आपला असा पिवळसर पापड लगेच लक्षात येतो. तर छान असं मी पॅकिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर आम्ही हा पापड काढत नव्हतो, म्हटलं बघू आपण. एक पॉकेट म्हणजे याच्यामध्ये 30 पापड आहे हा. तर आपण हा 1 रुपयाला एक पापड देऊ शकतो, अशा पद्धतीने पॅक केलेला आहे. तर हे पण मी याच्याबरोबर देणार आहे. बघा, संपूर्ण जेवढे पण तांदूळ होते, तांदळाच्या पण पापडाची पॅकिंग आपली झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने एवढे असे पापड आपले हे संपूर्ण रेडी आहे. असे पॉकेट जे आहेत ना, आपण ते तयार करून घेतलेले आहेत. हे छोटं पॉकेट आहे, तर हे थोडं मोठं पॉकेट आहे. नंतर हे पाऊच आहे. तर हे 2 ब्लाऊज आहेत आपल्याकडे आलेले कस्टमरचे. तर हे पीस पण माझ्याकडचेच आहे.
म्हणजे माझ्याकडे एक एक पीस जो होता तो शिल्लक होता आणि याच्यामधले ब्लाऊज होते ते. तर हा पण एक कस्टमरने घेतलेला आहे आणि याच्यामधले पण पीस आहेत. तर त्याच्यामधला पण हा घेतलेला आहे. कॉटन आहे, संपूर्ण ब्लॅक आहे, खूप सुंदर असा पीस आहे. तर हे दोन्ही कस्टमरने घेतलेले आहे. आता आपण प्रिन्सेस कट आहे तर मी याची फास्टमध्ये कटिंग करून घेणार आहे. आणि हे बघा, तर त्यांना कार्यक्रमाला जायचं आहे, तर त्यावेळेस हे ब्लाऊज त्यांना लागत आहेत. तर आता मी हे ब्लाऊज जे आहेत हे स्टिच करून देणार आहे त्यांना. तर आज संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत. आता वाजलेले आहेत 3 पावणे 3 झालेले आहेत. तर तोपर्यंत आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत व्यवस्थित. ब्लाऊज झाले की ते पण शेअर करणार आहे. तर एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे, तुम्ही पहा. प्रिन्सेस कट होता त्या ताईचा ब्लाऊज आणि सिंपल पद्धतीचाच होता. तर वेलवेटचा ब्लाऊज शिवताना खूप सारा प्रॉब्लेम येतो बरं का बऱ्याच मैत्रिणींना. तर हा जो ब्लाऊज होता ना, हा अजिबात सरकत नव्हता मशनीवरून, एकदम छान पद्धतीने स्टिच करता आला. तुम्ही पाहू शकता कुठं गोळा वगैरे पण झालेला नाही आहे आणि मस्त झालेला आहे ब्लाऊज पण. आणि दुसरा जो आहे तो मशनीवर मी स्टिचिंगसाठी ठेवलेला आहे. तर बघा, ब्लॅक कलरचा. आता तुम्ही बघा खाली पसारा आणि हे बघा चहा करून घेतलेला आहे. आता मी मस्त चहा वगैरे पिणार आहे. तर छान वगैरे असा चहा वगैरे आता मी पिणार आहे. आणि त्याच्यानंतर आता गायांचं पण आवरायचं आहे, कारण की खूप टाईम झालेला आहे. आज मला 5 वाजले. एकच ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि पापड वगैरे पण दिलेले आहेत. आणि विकायला कोण गेलेला आहे, तर मी सासूबाई गेलेल्या आहेत माझ्या. मी पॅकिंग वगैरे सगळं काही करून दिलेलं आहे आणि त्या गेलेल्या आहेत बाजारला. त्याच्यानंतर ब्लाऊज जो आहे तो ब्लॅक कलरचा तो स्टिच करायचा आहे, तो पण मला आजच शिवायचा आहे. सगळ्यात आधी तर मी गायांचं आवरून घेणार आहे, त्याच्यानंतर तो ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर चला मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथं संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. आणि नेक्स्ट जो ब्लॉग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे. तर मग चला आपण इथं स्टॉप करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.